हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. आज आपण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध घाटमार्ग जाणून घेणार आहोत. तो म्हणजे तुम्हाला एक अंदाज सहज आलाच असेल, कसारा घाट. कसारा घाट हा तुम्ही बघताय नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये आहे. हा घाट मुंबई नाशिक या दरम्यान महालक्ष्मी शेजारील सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेला आहे. मुंबईकडून नाशिककडे जाताना हा घाट लागतो. कसारा घाट हा साधारणपणे 18 किलोमीटर लांबीचा आहे. पावसाळ्यात घाटातून वाहणारे धबधबे, हिरवीगार दरी आणि धुक्यात वसलेले डोंगर यामुळे प्रवास एकदम बेस्ट आणि बढिया होऊन जातो. त्यामुळे पावसामध्ये अनेक पर्यटक इकडे यायला उत्सुक असतात. कसारा घाटाला रेल्वे मार्ग आणि रस्ता मार्ग या दोन्ही दृष्टीने मोठेच महत्त्व आहे. मुंबई भुसावळ रेल्वे मार्ग इथेच जातो. ब्रिटिश काळात या घाटातून रेल्वे नेणे ही मोठी अभियांत्रिक कामगिरी मानली गेली होती. तुम्हाला माहित आहे का, आजही डोंगर कापून काढलेले बोगदे आणि रेल्वे मार्ग पाहताना त्या काळातील यंत्रणाची झलक दिसून येते. ते बघायला एवढं सुंदर आणि एवढं मस्त वाटतं ना, तुम्हाला काय सांगू. जड वाहनांचा सतततेचे वळणे आणि तीव्र चढ उतार यामुळे हा घाट चालकांसाठी थोडा अवघडच मानला जातो. या घाटावर बराच वेळी ॲक्सिडेंट सुद्धा होऊन जातात. त्यामुळे इथे वाहन चालवताना विशेष काळजी घेतली पाहिजे, हे तुम्हाला मी सांगतोय. कसारा घाट हा प्राचीन काळापासून व्यापारी आणि सैनिक मार्ग म्हणून वापरला जात असे. पुणे, नाशिक, उत्तरेकडील प्रदेश यांना मुंबईशी जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. आज कसारा घाट हा फक्त प्रवासाचा मार्ग नाही, तर एक पर्यटक स्थानही सुद्धा आहे. पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर कसारा घाट हा उत्तम पर्याय ठरतो. तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघत असाल की आम्ही गाडीने प्रवास करतोय. आजूबाजूला निसर्ग, धबधबा, एवढं सुंदर वातावरण, धोके, त्यामध्ये बारीक पाऊस. तुम्हाला पण हे नाही बघायला खूप निश्चित आवडेल. कधीतरी एकदा हा प्रवास करून बघा तुम्ही. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला अजून वाटत असेल मी कुठल्या ठिकाणी जाऊन तिकडचं तुम्हाला माहिती देऊ तर तसं कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.